मागील काही वर्षापासून पावसाची अनियमितता, पावसाचा खंड, पाण्याची टंचाई, परिणामी दुष्काळ व त्या दुष्काळावर मात करण्यासाठी तसेच गरजेच्या वेळी व आपत्कालीन परिस्थितीत पिकांना पाणी देण्यासाठी एकमेव कुठली हक्काची हमी असेल तर ते म्हणजे शेततळे. म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो आपण फार्म पॉन्ड. आता फार्म पॉन्ड तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची कल्याणकारी योजना आहे, मागील त्याला शेततळे योजना. तसेच शेततळ्याचे प्रकार कोणकोणते असतात, शेततळ्याचे फायदे काय काय आहेत, तसेच त्याचे स्पेसिफिकेशन काय असतं इत्यादी आणि भरपूर काही माहिती आपण आपल्या या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्राध्यापक डॉक्टर हेमंत पाटील. स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल कृषी सेवा हीच निष्ठा यावर. आता आपल्याकडे सर्वांकडे फळबाग असते, तसेच आपण भाजीपालाही लावतो व उन्हाळ्यात आपण पिकंही लावतो. पण शेतकरी बंधूंनो, पावसाळ्यात एकतर भरपूर पाऊस येतो आणि त्या भरपूर पाऊस झाल्यामुळे आपलं शेतातलं पाणी हे वाहून जातं आणि आपण ते वाहून गेल्यामुळे आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई खूप भासते. अशावेळी आपल्यासाठी एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे शेततळे. आता करायचं काय, फक्त आपल्याला पावसाळ्यामध्ये शेततळं तयार करायचं आहे. त्यासाठी जर बघितलं आपण तर आपल्याकडे कमीत कमी 2 एकर जमीन असणं गरजेचं आहे, जे आपल्याला महाराष्ट्र शासनाने जर आपल्याला मागील ताळेत त्याला शेततळे योजनेमध्ये जर बसवायचं असेल तर 2 एकर जमीन म्हणजे 0.60 आर जमीन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आता अगोदर आपण त्याचे फायदे बघू. आता फायद्यात जर बघितलं आपण तर आपल्याला आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला पाणी देण्याची सोय शेततळे आपल्याला उपलब्ध करून देतो. तसंच आपल्याला पाणी असल्यामुळे आपल्याला पूरक सिंचन देता येतं. म्हणजे आपल्याकडे समजा 1 किंवा 2 पाण्याची जर आपल्या विहिरीमध्ये उपलब्धता असेल तर आपण त्याला 3रं किंवा 4थं पाणी देऊ शकतो आपल्या शेततळ्याद्वारे. तसेच आपली पाणथळ जर जमीन असेल ती देखील आपण सुधारू शकतो आपल्या शेततळ्याद्वारे. तसंच शेततळ्यामध्ये आपल्याला मत्स्य संवर्धन, ज्याला म्हणतो आपण फिश फार्मिंग, हे देखील करू शकतो. त्यात आपण रोहू म्हणा, कटला म्हणा, मृगल म्हणा, याचं देखील आपण रिअरिंग करू शकतो. यावर मी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे आणि तो देखील लवकरात लवकर आपल्या यूट्यूबवर अपलोड करणार आहे. पण आपण याच्यामध्ये फिश फार्मिंग देखील करू शकतो. तसेच दुग्ध उत्पादनासारखे आपण जोडधंदे देखील करू शकतो बारमाही. पिकावर औषधे फवारण्यासाठी आपल्याकडे वर्षभर मुबलक पाणी आपल्याकडे उपलब्ध राहतं. असे एक ना अनेक असे आपल्याला फायदे आपल्या शेततळ्याद्वारे आपल्याला मिळत असतात. 2 प्रकारचे जनरली शेततळे असतात. म्हणजे कुठला, नैसर्गिक घड दुसरा असतो आणि सपाट जमिनीतलं शेततळे. म्हणजे नैसर्गिकरित्या जे काही शेततळे तयार होतं त्याला आपण नैसर्गिक घड असं म्हणतो आणि दुसरा असतो सपाट जमिनीतलं शेततळे. आता यासाठी आपल्याला जागेची निवड करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे जागेची निवड अशी करायची आहे की ज्या ठिकाणी पाणी कमी पाझरेल व अशी जमीन की ज्या जाग ही आपली उताराळ नसावी, काळी व ज्या जमिनीमध्ये चिकण मातीचे प्रमाण जास्त असते अशी जमीन शेततळ्यासाठी अत्यंत योग्य असते. मुरमाड जमीन किंवा वालुकामय जमीन किंवा सच्छिद्र खडक असलेली जमीन तसेच खारवट जमीन शेततळ्यासाठी आपण चॉईस करायची नाही किंवा त्याची निवड आपल्याला करायची नाही आहे. मी आपल्याला स्क्रीनवर काही शेततळ्याचे आकारमान दाखवत आहे, ते आपण व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. म्हणजे 15 बाय 15 बाय 3 म्हणजे 15 मीटर लांबी, 15 मीटर रुंदी आणि 3 मीटर खोली. आपण खोली पण करू शकतो किंवा उंची पण करू शकतो, डिपेंड अपॉन इंटरेस्ट ऑफ द फार्मर. त्यानंतर 20 बाय 15 बाय 3 किंवा 20 फूट बाय 3 फूट किंवा 30 फूट बाय 30 फूट बाय 3 फूट, अशा भरपूर काही स्पेसिफिकेशन आपण शेततळे हे तयार करू शकतो. फक्त लक्षात एकच ठेवायचं आहे की आपल्याला किती पाणी आपल्याला गरज आहे शेतासाठी, तेवढं पाणी साठवण्यासाठी आपल्याला त्या स्पेसिफिकेशनने लांबी, रुंदी आणि उंची किंवा खोली आपल्याला तसं शेततळे बांधायचं आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, अस्तरीकरण करणं अत्यंत गरजेचं असते शेतकऱ्या बंधूंनो. म्हणजे त्याला म्हणतो आपण लाईनिंग करणं. म्हणजे का की जमिनीमध्ये आपण समजा शेततळं तयार केलं आणि आपण त्याला अस्तरच दिलं नाही तर काय होतं, जे आपण पाणी साठवलेलं असतं ते परिणामी हिवाळ्याच्या जानेवारी ते मे महिन्यापर्यंत सर्व झिरपून जातं किंवा पाझरून जातं. आणि ते पाझरून जाऊ नये म्हणून साधारण 500 मायक्रॉन जाडीचा रिझनफोर्ड HDPE म्हणजे हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन जिओम्ब्रेन IS 15351 S215 टाईप 2 या दर्जाचा प्लास्टिक फिल्म अस्थिरीकरणासाठी आपण वापर करावा. आणि ही जी काही आपल्याला राष्ट्रीय फलोत्पादन अभियान
फक्त अस्थिरीकरणासाठी आपल्याला 50% अथवा जास्तीत जास्त 75,000 रुपयेपर्यंत देखील आपल्याला अनुदान देते. म्हणजे बघा, आपल्याला जर नुसतं अस्थिरीकरण जरी करायचं असेल आपल्याला फॉर्म आणला तरी देखील आपल्याला राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आपल्याला म्हणजे नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन जे काय आपल्याला 50% पर्यंत आपल्याला अनुदान हे देत असतं, म्हणजे 75,000पर्यंत फक्त. आणि शेतकऱ्यांना मात्र स्वखर्चाने शेतकऱ्याचे खोदकाम केलेलं असावं ही त्याची पहिली अट आहे. आता काम करत असताना कोणत्या काळजी घ्यायच्या आहेत आपल्याला शेततळे काम करत असताना? शेततळ्यामध्ये पाणी भरण्यासाठी उपलब्ध सरासरी पाऊस, वाहणारा अपभाव, जवळून वाहणारा ओढा, नाला, नदी, कॅनॉल, विहीर इत्यादीचा विचार करूनच त्यांना लाभ देण्यात येतो. शेततळ्याचे काम प्रथम खोदाई, नंतर कुंपण गाळले आणि नंतर प्लास्टिक अस्थिरीकरण अशा क्रमाने आपण पूर्ण करायचे आहेत. अशा प्रकारे शेततळ्यातील वाहून जाणारे पाणी जमा करण्यासाठी इनलेट आणि जादाचे पाणी वाहून जाण्यासाठी आउटलेट देणं अत्यंत गरजेचं असतं. आता आपण एकदा का आपल्याला या गोष्टी कळाल्या की आपल्याला अस्थिरीकरण करण्यासाठी जे आपण प्लास्टिक फिल्म तुम्हाला बोललो आपण, म्हणजे साधारण आपल्याला जी काही अस्थिरीकरण करायची आहे ती फिल्म जी तुम्हाला बोललो 500 मायक्रॉनची, त्यासाठी आपण शेततळ्याची खोदाई पूर्ण झाल्यानंतर शेतातील आपण साफसफाई करून घ्यायची आहे आणि प्लास्टिक फिल्म योग्य तळ सर्व बाजूने उतार व माता इत्यादी ड्रेसिंग करून फिनिशिंग करून ती फिल्म आपल्याला बसवून द्यायची आहे. ही आपल्याला फिल्म शेततळ्याच्या काठापासून संपूर्ण तळ्यात आपल्याला अशा प्रकारे बसवावी की ज्यामुळे फिल्म पाण्याच्या वजनामुळे खाली घसरणार नाही किंवा वरती देखील निघून येणार नाही. अशा प्रकारे आपल्याला जनरली आपल्याला फार्म पॉन्डमध्ये आपल्याला ती फिल्म ही बसायची आहे. आता हे झालं शेतकरी बंधूंना काही टेक्निकल गोष्ट, परंतु प्रत्येक शेतकरी बंधूंकडे पैसा हा असतोच असं नाही आहे. त्यांच्याकडे जमीन तर आहे, म्हणजे जवळपास 2 एकर जमीन जवळपास 90% फार्मरकडे असतं, परंतु आपल्याकडे शेततळे खोदण्यासाठी पैसा नसतो. आपल्याला विचारता असतो की आपण शेततळे करावं आपल्या जमिनीमध्ये, परंतु आपल्याकडे पैसा नसतो. म्हणून आपल्याला महाराष्ट्र शासनाने तसेच आपले आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्याला मागेल त्याला शेततळे योजना ही जाहीर केली होती. आता ही जाहीर करत असताना त्यांनी काही गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत, त्या मी अगोदर तुम्हाला सांगतो. त्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला डॉक्युमेंट लागतील. त्यात पासपोर्ट साईज फोटोग्राफ, मी तुम्हाला ते स्क्रीनवर पण दाखवतोय. पासपोर्ट साईज फोटोग्राफ, ॲड्रेस प्रूफ, आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर, बँक अकाउंट जे तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल, तसेच वार्षिक उत्पन्नाचा दाखला ज्याला आपण ॲन्युअल इन्कम सर्टिफिकेट म्हणतो, तसेच जमिनीचे आपले कागदपत्रे. जर आपण BPL कार्ड धारक असाल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन जर असाल तर ते देखील चांगलं आहे, ते कार्ड असायला पाहिजे. जर असलं तर चांगली गोष्ट आहे, त्यांना प्राधान्यक्रमाने लवकर शेततळं भेटतं. ॲग्रीमेंट लेटर तसेच इत्यादी सर्टिफिकेट देखील आपल्याला ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट वगैरे देखील आपल्याला ते लागतील. आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर एकतर दोन गोष्टींना आपला अर्ज करता येतो, ऑनलाईन पण करता येतो आणि ऑफलाईन पण करता येतो. अगोदर आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा असतो ते आपण बघणार आहोत. तर आपल्याला ऑफिशियल वेबसाईट म्हणजे आपले सरकार नावाचं जे काही ऑफिशियल होमपेज आहे https://AAPLESARKAR.MAHRASHTRA.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपण त्याचं होमपेज ओपन होईल. आता होमपेज ओपन झाल्यानंतर आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला मागेल त्याला शेततळा योजना असं आपल्याला रिफ्लेक्ट होईल आणि ते रिफ्लेक्ट झाल्यानंतर ते नवीन पेजवर आपण तिथं क्लिक करून ते सर्व माहिती आपल्या स्क्रीनवर येईल. त्यानंतर फॉर्मचं ऑप्शन येईल. त्या फॉर्म पॉनच्या ऑप्शनवर आपण क्लिक करायचं आहे आणि आपले सर्व डिटेल्स आपण त्या भरायच्या आहेत. एकदा डिटेल म्हणजे कोणते, आपल्याला युजर आय डी तयार करायचं आहे, तसंच युजर आय डी तयार केल्यानंतर पासवर्ड तयार करायचा आहे आणि मग कॅप्चा कोड भरून आपल्याला लॉग इन करायचं आहे. एकदा लॉग इन झालं की आपण लॉगड होतो त्या वेबसाईटमध्ये. लॉगड झाल्यानंतर जो काही रजिस्ट्रेशन फॉर्म येईल तो आपल्याला पूर्णपणे भरून द्यायचा आहे, व्यवस्थित न चुकता व कोणतीही माहिती चुकीचं भरायची नाही आहे. जर आपण माहिती चुकीची भरली तर आपला फॉर्म हा रिजेक्ट देखील होऊ शकतो आणि त्यानंतर मग आपल्याला तो फॉर्म अपलोड करायचा आहे, ज्याला म्हणतो आपण सबमिट करणं. सबमिट करून आपण त्याच्यामध्ये क्लिक करून आपण त्याला सबमिट करायचं आहे. तसंच आपण एकदा सबमिट केल्यानंतर आपण त्याला ट्रॅक पण करू शकतो, म्हणजे एक साधारण 7-8 दिवसानंतर आपण त्याला ट्रॅक करू शकतो की तुमच्या फॉर्मची परिस्थिती कुठपर्यंत आली आहे. त्यासाठी तुम्हाला सेम होम पेजवर जायचं आहे आणि अशापर्यंत तुम्हाला ते फॉर्म हा पूर्ण भरायचा आहे. किंवा तुम्ही आपल्या पंचायत समितीकडे देखील, पंचायत समिती जे काही तालुका कार्यालय असते त्यांच्याकडे देखील जाऊन हा फॉर्म भरू शकतात.
किंवा जे काही आपले कृषी विभाग असतो म्हणजे महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यांच्याकडे जाऊन देखील आपण तो फॉर्म आपण जनरली भरू शकतो. मग त्यात फक्त लक्षात एक घ्यायचं आहे की आपल्याला कृषी सहाय्यक जे आपल्या शेतावर येतील ते कृषी सहाय्यक साहेबांच्या त्यांनी जे जागा नमूद केली असेल त्या जागेवरच आपल्याला शेततळे बांधावं लागेल. तसंच आपल्याला जे आपलं नॅशनलाइज बँकेमधलं अकाउंट आहे ते अकाउंट आपल्याला त्यांना द्यावं लागेल. तसेच तसेच आपल्याला कोणतीही आगाऊ रक्कम भेटत नाही कोणतंही काम करण्यासाठी. पूर्ण पहिल्यांदा आपल्यालाच खर्च करावा लागतो. दुरुस्ती जबाबदारी देखील आपल्यावरच असते. पावसाळ्यात समजा गाळ साचला किंवा पाणी वाहून जातं म्हणजे शेततळे फुटतं याची देखील जबाबदारी आपलीच असते. आणि शेवटी आपल्याला बोर्ड लावणं गरजेचं असतं आणि शेताच्या बांधावर आपल्याला झाडं देखील लावणं अत्यंत गरजेचं असतं किंवा वारंवार जे काही आमच्या दुरुस्त्या असतात शेततळ्यामध्ये या देखील आपल्याला करणं अत्यंत गरजेचं असतं. आता या जर तुम्ही सांगितलं आपण तुम्हाला पहिले सांगेल की मागेल त्याला शेततळा योजना. तसेच उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्याला जवळपास 1 करोड शेतकऱ्यांसाठी 6,000 प्रतिवर्ष फार तर 12,000 प्रतिवर्षपर्यंत त्यांनी अनुदान हे जाहीर केलेलं होतं आपल्या या 2023च्या कॅबिनेटच्या डिसिजनमध्ये. यामध्ये जर बघितलं आपण तर 30x30x3 म्हणजे 30 फूट लांब 30 फूट रुंद आणि 3 फूट खोली किंवा 15x15x3 अशा पद्धतीने जर आपण स्ट्रक्चर तयार केलं तर आपल्याला साधारण 50,000 पर्यंत आपल्याला अनुदान हे मिळू शकतं. म्हणून शेतकरी बंधूंना माझी नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्या शेतावर किंवा आपण समूहानं देखील शेततळं हे करू शकतात. जर आपण फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये आपण रजिस्टर झाला असाल तर देखील आपण फार्म पॉइंट हे तयार करू शकतात. एकदा आपण फार्म पॉइंट तयार केलं की आपत्कालीन परिस्थितीत किंवा गरजेच्या परिस्थितीत आपण आपल्या पिकांना पाणी हे देऊ शकतो. म्हणून सर्वांनी फार्म पॉइंट हे आपल्या शेतावर करूनच घ्यायचं आहे. म्हणून सर्वांनी फार्म पॉइंट करणार अशी माझी अपेक्षा आहे. आपणास तर माझा व्हिडिओ आवडला असेलच, माहिती आपल्याला मार्गदर्शक वाटले असेल. हा व्हिडिओ आणि इतरही भरपूर काही ॲग्रिकल्चर रिलेटेड व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर आहेत. तरी आपण सर्वांनी माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावा आणि ही माहिती व इतर व्हिडिओतली माहिती आपल्या जवळच्या शेतकरी बंधूंना किंवा संपर्कातल्या मित्रमैत्रिणींना आपण ते पाठवावी ही नम्र विनंती. थँक्यू. जय जवान, जय किसान, जय विज्ञान.